प्रेज द लॉर्ड. प्रियांनो, आज पुन्हा एकदा आपण प्रभूला धन्यवाद देऊया की त्याने आपल्याला आजच्या रविवारच्या सभेमध्ये आज आपण सर्वजण प्रियांनो ऑनलाईन आपण सर्वजण येशू प्रभू या मंडळीमध्ये आपण जमलेलो आहोत. आणि खरोखर प्रियांनो, आपला परमेश्वर खूप चांगला आहे की खरोखर बायबल सांगतो की आम्ही भस्म झालो नाही ही त्याची आपल्यावर कृपा आहे. आपण पाहत आहोत प्रियांनो की पूर्ण जगामध्ये आज सर्व बरीने धुमाकूळ घातलेला. पण प्रियांनो, आज तुम्ही आणि मी जिवंत आहोत आणि आपण यासाठी जिवंत आहोत की बायबल सांगतं की प्रत्येक श्वासवान प्राणी परमेश्वराचा धन्यवाद करतो. तर प्रियांनो, आज त्या परमेश्वराला आपण धन्यवाद देऊया की ज्या परमेश्वराने त्याच्या एक पुत्राला तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी या जगामध्ये पाठवलं. आणि जो प्रभू येशू ख्रिस्त प्रियांनो तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी त्याने क्रूस खांबावर त्याचं बलिदान केलं, त्याचं मोलवान रक्त सांडलं की ज्या रक्ताच्या द्वारे आपले सर्व पाप क्षमा झाले. इतकंच नव्हे तर तिसऱ्या दिवशी पुन्हा जिवंत होऊन प्रियांनो आता आपल्याला अनंत काळचं जीवन मिळालेलं. आणि म्हणून प्रियांनो, बायबल सांगतं जो कोणी येशूवर विश्वास ठेवतो तो मरणामधून पार होऊन तो जीवनामध्ये गेलेला आहे. प्रियांनो, तुम्ही आणि मी आशीर्वादित लोक आहोत कारण तुम्हाला आणि मला सार्वकालिक जीवन मिळालं. तर प्रियांनो, आज त्या प्रभूची धन्यवाद करू, प्रभूला धन्यवाद देऊया. कारण प्रियांनो, आपल्याला त्या नरकामध्ये जायचं नाही तर आपण युगानुयुग त्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नामामुळं त्याच्या बलिदानामुळं आपण त्या स्वर्गीय राज्यामध्ये त्या परमेश्वराची आराधना आणि महिमा करणार आहोत. यावेळेस प्रियांनो, आपण त्या परमेश्वराची स्तुती करूया. यावेळेस आपण आजच्या सभेला आपण प्रार्थना करून आजची सभा सुरुवात करूया. यावेळेस आपण प्रार्थना करूया. पिता, धन्यवाद 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 देतो. आम्ही तुझी स्तुती करतो, तुझ्या नावाला गौरव देतो. पिता, आज तू पुन्हा एकदा आम्हाला तुझी कृपा दिलीस की पिता आम्ही प्रभू तुझी महिमा करावी, तुझी आराधना करावी, तुझी स्तुती करावी. पिता, आजची पूर्ण सभा आम्ही तुझ्या हातामध्ये देते. पिता, जो प्रत्येक तुझे लेकर पिता ही सभा पाहणार आहेत, आमचा विश्वास आहे प्रत्येक तुझ्या लेकरांना पिता तुझ्या पवित्र आत्म्याने भरणार आहेस. प्रत्येकाला पिता तुझ्या आशीर्वादाने भरणार आहेस, आरोग्याने भरणार आहेस, तुझ्या सामर्थ्याने भरणार आहेस. पिता, आमचा विश्वास आहे आज प्रत्येक तुझ्या लेकरांच्या जीवनामध्ये पिता आजच्या वचनाच्या द्वारे प्रभू स्तुती आराधनेच्या द्वारे प्रत्येकाला प्रभू तू तुझ्या सामर्थ्याने भरणार आहेस. प्रभू तू प्रत्येकाला आशीर्वादाने भरणार आहेस, आरोग्याने भरणार आहेस. तुझी मुक्ती तुझ्या लेकरांना देणार आहे. पिता, सभेविरुद्ध तुझ्या लेकरांविरुद्ध कार्य करणाऱ्या दुष्ट आत्म्यांना सैतानाच्या शक्तींना आम्ही बांधून आणि या जागेमध्ये पिता आम्ही पूर्णपणे तुझं राखलेलं आहे. सर्व गौरव, सर्व सन्मान, सर्व महिमा पिता येशूच्या नावामध्ये मागतो. आमेन. या प्रियांनो, आपण आपल्या घरामध्ये उभं राहूया, परमेश्वराची स्तुती करूया. यावेळेस आपल्यामध्ये सिस्टर अनिला आहे, यावेळेस पुढे येईल आणि आपण सर्वजण मिळून प्रियांनो आपण त्या परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देऊया, त्याची स्तुती करूया आणि त्याच्या नावाला गौरव. हालेलुया हालेलुया. खरोखरच प्रियांनो, प्रभू येशू खूप चांगला आहे आणि त्याच्या चांगुलपणाचा अनुभव त्यांनी आज आपल्याला पुन्हा एकदा दिला, म्हणून त्या प्रभूची स्तुती असो. हालेलुया. आजचा सुंदरसा दिवस त्यांनी दाखवलेला आहे की आपण त्या जिवंत परमेश्वराची आपण स्तुती करावी, त्याची आराधना करावी. हालेलुया. का प्रियांनो? का तर तो परमेश्वर आहे, खूप चांगला आहे. हालेलुया. तो इतका चांगला आहे प्रियांनो की तो प्रभू येशू ख्रिस्त स्वतः या पृथ्वीवर आला, त्याने त्याचं पवित्र बहुमूल्य रक्त आपल्यासाठी सांडलं आणि इतकंच नाही प्रियांनो, तो मेला आणि तिसऱ्या दिवशी पुन्हा जिवंत झाला. हालेलुया. तर त्या जिवंत परमेश्वराची आपण स्तुती करूया, त्याची आराधना करूया, त्याला सर्व आदर महिमा गौरव देऊया. आपण ते गीत गाऊन प्रभूची स्तुती करूया. यीशु का लहू सारे पापों से शुद्ध करता है.
तो प्रभू येशू एकमेव परमेश्वर आहे की त्याच्या पवित्र भूमल रक्ताद्वारे आपले सर्व पाप क्षमा झालेले आहेत. हालेलुया. इतकंच नाही प्रियानो, तर आपल्याला नवीन जीवन देखील मिळालेले आहे. हालेलुया. तर आपण आपली जीवनशैली प्रियानो विश्वासणारे या नात्याने आपण त्या परमेश्वराचा सदा सर्वदा धन्यवाद केला पाहिजे. हालेलुया. त्याचे आपण आभार मानले पाहिजेत. हालेलुया. प्रियानो, आपल्याला हा जीवन प्राण श्वास सर्व काही त्या परमेश्वराने दिलेला आहे. तर या आपण त्या परमेश्वराची स्तुती करूया आणि त्या प्रत्येक चांगल्या गोष्टीची आज आपण आठवण करत त्या परमेश्वराला धन्यवाद देऊया आणि त्याची स्तुती करत हे गीत गाऊया. आम्ही आभारी हो, आभारी मानतो येशू. आपण सर्वजण टाळ्या वाजवून परमेश्वराला धन्यवाद देऊया. आभारी
हो, आभारी मानतो येशूला. आम्ही आभारी हो, आभारी मानतो येशूला. आम्ही आभारी हो, आभारी मानतो येशूला. आम्ही आभारी हो, आभारी मानतो येशूला. पापाची क्षमा येशूने दिली, पापाची क्षमा येशूने दिली. नवजीवन येशूने दिले, नवजीवन येशूने दिले. पापाची क्षमा येशूने दिली. पापाची क्षमा येशूने दिली. नवजीवन येशूने दिले. नवजीवन येशूने दिले. आम्ही आभारी हो, आभारी मानतो येशूला. 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 Hallelujah. Thank you, Jesus. We praise you, Lord. Thank you, Holy Spirit. Oh, hallelujah. Thank you, God. We praise you, Jesus. Thank you, Father. Oh, Ramanyanda Ramashikiriyanda Ramanyanda Ramashiyanda Hallelujah. पिता आम्ही धन्यवाद 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 आम्ही तुझी स्तुती करतो की पिता तू तुझ्या एक पुत्राला आमच्यासाठी या जगामध्ये पाठवलंस. प्रभू येशू तो आमच्यासाठी क्रूस खांबावर तुझं बलिदान, आमच्यासाठी तुझं मोलवान रक्त सांडलंस आणि त्या मोलवान रक्ताच्या आम्हाला निष्पाप निर्दोष निष्कलंक आणि पवित्र करण्यात आलं. आम्ही धन्यवाद 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 सर्व गौरव सर्व सन्मान सर्व महिमा पित्या धन्यवाद. प्रभू तुझ्या नावाला सर्व आदर आहे. यासाठी आपण सर्वजण त्या प्रभू येशूच्या नावाला धन्यवाद देतो. जय येशूने तुझं मोलवान रक्त सांडलं, जय येशूने तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी क्रूस खांबावर बलिदान केलं आणि त्याच्या मोलवान रक्ताच्या द्वारे आपल्या सर्व पापांची क्षमा झाली आहे. आपल्याला नरकातून मुक्ती मिळाली, आपल्याला प्रत्येक शापातून मुक्ती मिळाली, आपल्याला प्रत्येक आजारातून मुक्ती मिळाली, आपल्याला प्रत्येक बंधनातून मुक्ती मिळाली. आज त्या प्रभूला महिमा देऊया, धन्यवाद देऊया. धन्यवाद. धन्यवाद येशूआ,
जिया मेरे लिए जिया मेरे लिए मरा अपने लिए तूने कुछ ना किया मरते दम तक प्रेम किया तूने जीना भरा तेरा दिल जी उठा तू मरते दम तक प्रेम किया तूने जीना भरा तेरा दिल जी उठा तू मेरे लिए
नावाला सर्व सन्मान देतो. प्रभू येशू, तुझे कार्य आमच्यासाठी केलंस, या जगामध्ये कोणीही करू शकत. Yes. प्रभू जे बलिदान तू आमच्यासाठी केलंस, जे तुझं मोलमान रक्त आमच्यासाठी सांडलंस, आम्ही धन्यवाद 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 की त्या मोलमान रक्ताच्या प्रभू येशू तू आम्हाला अंधकाराच्या सत्तेमधून बाहेर काढतोस. प्रभू तू आम्हाला तुझ्या प्रकाशामध्ये आणतोस. Thank you, Jesus. तू आम्हाला प्रकाशातील पवित्र करतोस. आम्ही धन्यवाद 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 धन्यवाद. येशू. सर्व गौरव प्रभू आम्ही करतो, सर्व महिमा प्रभू आम्ही करतो. Yes, Jesus. धन्यवाद प्रभू येशू, सर्व आदर प्रभू आम्ही करतो. प्रभू ही पूर्ण सभा तुझ्या हातामध्ये घेतलीस म्हणून धन्यवाद. इथून पुढचा जो सर्व वचनाचा वेळ किती आम्ही तुझ्या हातामध्ये घेतो. आम्ही प्रार्थना करतो तू तुझ्या पवित्र आत्म्याने आमच्याशी बोलणार आहेस. प्रभू ही पूर्ण सभा तुझ्या आत्म्याने तू आम्हाला लीड करत आहेस म्हणून धन्यवाद. धन्यवाद येशू. येशूच्या नावात आमेन. आमेन. प्रियांनो, यावेळेस आपण प्रभूच्या वचनामध्ये जाणार आहोत आणि आपल्यासाठी यावेळेस सिस्टर प्रार्थना करणार आहे की प्रभूने आज त्याच्या वचनामधून आपल्याबरोबर बोलावं, प्रभूने त्याचं सत्य आज आपल्याला प्रगट करावं. पण यावेळेस आपल्यासाठी अनिला प्रार्थना. आपण सर्वजण आपले डोळे बंद करू आणि प्रार्थना करूया आजच्या वचनासाठी. हालेलुया हालेलुया हालेलुया. पवित्र 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 अति पवित्र सेनाधीश परमेश्वर बाप्पा, राजांच्या राजा आणि प्रभूंच्या प्रभू, आज येशूच्या नावामध्ये आम्ही तुझ्या जवळ येतो. धन्यवाद देत आहे, तुझी स्तुती करते बाप्पा की तू आमच्या स्तुती आराधनेमध्ये विराजमान झालास. आम्हाला तू पित्या तुझ्या सामर्थ्याने, तुझ्या पवित्र आत्म्याने तू आम्हाला भरलंस म्हणून आम्ही तुझी स्तुती करतो. तुझ्या नावाला धन्यवाद देतो. तुला सर्व आदर महिमा गौरव सन्मान तुला देतो. राजांच्या राजा प्रभूच्या प्रभू, आज प्रार्थना करते येणाऱ्या वचनासाठी. येणारं वचन पित्या परमेश्वरा तुझ्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने, अभिषेकाने तू आम्हाला प्रकट केलंस, पास्टरांना प्रकट केलंस म्हणून आम्ही तुला धन्यवाद देतो. आम्ही तुझी स्तुती करतो. प्रार्थना करते पित्या, प्रत्येक शब्द तुझ्या आत्म्याच्या सामर्थ्याने पास्टरांना तू रिव्हील कर. ओ हालेलुया. थँक यू जीसस. आमच्या पास्टरांचा पूर्ण ताबा तू घ्या. त्यांच्या जीव शरीर आत्म्याचा तू कंट्रोल, त्यांच्या मुखाचा तू कंट्रोल पित्या. तू त्यांच्या मुखाद्वारे आज तुझं पवित्र वचन आज आम्हाला तू दाखव. आणि पित्या, हे वचन जसं आम्ही ऐकणार आहोत ते फक्त आम्ही ऐकणारे बनू नये, तर त्या वचनाप्रमाणे आचरण करणारा आम्ही बनावं म्हणून तुम्हाला विशेष तुझी कृपापूर्वक पवित्र आत्म्याचं सहाय्य. धन्यवाद देत आहे. आम्ही तुझी स्तुती करतो. तुझ्या वचनाविरुद्ध कार्य करणाऱ्या प्रत्येक डिस्टर्बन्सला आम्ही येशूच्या नावामध्ये बांधून टाकतो. ओ हालेलुया. धन्यवाद देत आहे. सर्व गौरव तुला देतो. तुमचा संपूर्ण वेळ तुझ्या पवित्र हातामध्ये प्रभू येशूच्या नावात मागतो म्हणतोय. आमेन. प्रियांनो, आपण प्रभूच्या वचनामध्ये आपण जाऊया आणि प्रभूला धन्यवाद देऊया की खरोखर प्रियांनो आज त्या परमेश्वराने पुन्हा एकदा त्याची कृपा आपल्याला दिली आहे प्रियांनो. आणि खरोखर आज तो परमेश्वर आपल्याला त्याच्या वचनातून बोलणार आहे. प्रियांनो, खरोखर परमेश्वराचं वचन सांगते की तुम्हाला सत्य समजेल आणि सत्य तुम्हाला बंधनात नेईल. प्रियांनो, परमेश्वराचं वचन हे सत्य. येशू बोलला, खरोखर जे वचन मी तुम्हाला सांगितलं ते तुम्हाला स्वच्छ करते, शुद्ध करते. आणि खरोखर प्रियांनो, परमेश्वराचं वचन ज्यावेळेस आपण ते स्वीकारतो, ज्यावेळेस ते आपण आपल्या अंतःकरणामध्ये, आपल्या मुखामध्ये ठेवतो, ते वचन आपल्या जीवनामध्ये अद्भुत कार्य होतं. तर प्रियांनो, यावेळेस आपण प्रभूच्या वचनामध्ये जाऊया आणि यावेळेस आपण एक खूप विशेष वचन आपण बघूया. प्रियांनो, तसं आज मी प्रार्थना करत होतो की प्रभू तुम्हाला सांग, तुम्हाला दाखव की तुझ्या लेकरांबरोबर काय बोलावं. आणि परमेश्वराने मला आज एक
वचन दिलं की जे मी तुमच्याबरोबर शेअर करावं. या स्त्रियांनो, आपण आज परमेश्वराच्या वचनामध्ये जाऊया आणि आज आपण प्रियांनो आपण मत्ते याचा 6वा अध्याय आणि यावेळेस प्रियांनो आपण इथे काय गोष्ट वाचणार आहोत. मत्ते याचा 6वा अध्याय आणि यावेळेस प्रियांनो आपण सर्वात प्रथम 25 पासून ते आपण 30 पर्यंत वचन वाचू. मग ते याचा 6वा अध्याय 25 पासून ते 30 पर्यंत. यास्तव मी तुम्हाला सांगतो की आपल्या जीवाविषयी म्हणजे आपण काय खावे व काय प्यावे आणि आपल्या शरीराविषयी म्हणजे आपण काय पांघरावे याची चिंता करीत बसू नका. अन्नापेक्षा जीव आणि वस्त्रापेक्षा शरीर अधिक आहे की नाही. आकाशातील पाखरांकडे निरखून पहा. ती पेरणी करीत नाहीत, कापणी करीत नाही, ती कोठाऱ्यात साठवत नाही, तरी तुमचा स्वर्गीय पिता त्यांना खावयास देतो. तुम्ही त्यापेक्षा श्रेष्ठ आहात की नाही. चिंता करून आपल्या आयुष्याची दोरी हातभर वाढवावयास तुमच्यापैकी कोण समर्थ आहे. तसेच वस्त्राविषयी का चिंता करीत बसता. रानातील फुले पहा, ती कशी वाढतात. ती कष्ट करीत नाहीत व सूत कातीत नाही. तरी मी तुम्हाला सांगतो, शल्मोन देखील आपल्या सर्व वैभवात त्यातल्या एकासारखा सजला नव्हता. जे रानातील गवत आज आहे व उद्या भट्टीत पडते, त्याला जर देव असा पोशाख घालतो, तर अहो तुम्ही अल्पविश्वासी, तो विशेष करून तुम्हाला पोशाख घालणार नाही काय. प्रियांनो, खरोखर इथं आपण आजचं जे वचन आहे खूप महत्त्वाचं. इथं बायबल सांगतं की चिंता आणि देवावर भिस्त ठेवणं. आणि खरोखर प्रियांनो, आपण ज्या समयामधून आज चाललेलो आहोत की मला माहिती आहे प्रियांनो की जवळजवळ आता 40 दिवस झालेले, म्हणजे 3 तारखेला होती 40 दिवस. आणि प्रियांनो, अनेक भाऊ आणि बहिणी, तुम्ही जे काम करत होता तुम्हाला कामावर जाता येत नाहीये. आणि इतकंच नव्हे प्रियांनो, तर तुमच्या जीवनामध्ये मला माहिती आहे की कामावर न गेल्यामुळं कोणतीही कमाई नाहीये. आणि अनेक जण चिंतेमध्ये पडलेले आहेत. अनेक जण मला माहिती आहे प्रियांनो की अनेक जण आपण पाहतो की काळजी करत आहेत की आता माझं कसं होईल, काय होईल. पण प्रियांनो, आज मी ज्यावेळेस प्रार्थना करत होतो, परमेश्वराने हे वचन मला प्रत्येकासाठी दिलं. इथं देवाचं वचन सांगतो, यास्तव मी तुम्हाला सांगतो की आपल्या जीवाविषयी म्हणजे आपण काय खावे व काय प्यावे आणि आपल्या शरीराविषयी म्हणजे आपण काय पांघरावे याची चिंता करीत बसू नका. अन्नापेक्षा जीव आणि वस्त्रापेक्षा शरीर अधिक आहे की नाही. प्रियांनो, इथं देवाचं वचन सांगत आहे की आपल्याला इथं बायबल सांगतं की चिंता करायची नाहीये. आपण काय खावं, आपण काय प्यावं, आपल्या शरीराविषयी कपड्याविषयी आपल्याला चिंता करायची नाहीये. आणि का चिंता करायची नाहीये, तर बायबल इथं सांगतं, आकाशातील पाखरांकडे निरखून पहा, ती पेरणी करीत नाहीत, कापणी करीत नाहीत किंवा कोठारात साठवीत नाही, तरी तुमचा स्वर्गीय पिता त्यांना खावयास देतो. तुम्ही त्यापेक्षा श्रेष्ठ आहात की नाही. तर प्रियांनो, खरोखर हे वचन आज परमेश्वराने तुम्हाला आणि मला दिलेले. तर बायबल सांगतं की तुमचा स्वर्गीय पिता त्यांना खावयास देतो. प्रियांनो, आपला जो परमेश्वर आहे तो सर्व सृष्टीचा निर्माण करता आहे. सर्व आपण पाहतो ना की जे पशु
पक्षी, जो प्रत्येक प्राणी या जगामध्ये आहे, प्रत्येक मनुष्य आपल्या परमेश्वराने बनवलेला आहे. कोणतीही गोष्ट आपोआप बनलेली नाहीये. त्या देवाने प्रियांनो तुम्हाला आणि मला बनवलेले, प्रत्येक पाखरांना बनवलेले, प्रत्येक प्राण्याला बनवलेले. आणि प्रियांनो विचार करा ना की जो परमेश्वर त्या पाखरांना जीव घालतो, त्यांना आपण पाहतो, त्यांच्या सर्व गरजा पुरवतो. तर इथं बायबल सांगतं प्रियांनो, तुम्ही आणि मी त्या परमेश्वराचे लेकरं आहोत. प्रियांनो एक गोष्ट लक्षात घ्या, ज्या वेळेस तुम्ही आणि मी प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला, बायबल सांगतं जितक्यांनी येशूचा स्वीकार केला तितक्यांना देवाची मुलं होण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे. प्रियांनो तुम्ही आणि मी साधारण व्यक्ती नाहीये, तर तुम्ही आणि मी देवाचे लेकरं आहोत. आणि मग म्हणून प्रियांनो इथं बायबल सांगत आहे प्रियांनो की तुम्हाला आणि मला चिंता करायची गरज नाहीये, कारण तुमची चिंता करणारा तो जिवंत परमेश्वर, तो देव तुमची प्रत्येक चिंता घेणारे, वाहणारे आणि तो तुम्हाला चालवणार आहे प्रियांनो. आणि खरोखर प्रियांनो म्हणून एक खूप महत्वाची गोष्ट इथं देवाचं वचन सांगत आहे ना की चिंता करून आपल्या वस्त्राची दोरी हातभर वाढवाव्यास तुमच्यापैकी कोण समर्थ आहे काय? तसेच वस्त्राविषयी का चिंता करीत बसता? रानातील फुले पहा, ती कशी वाढतात, ती कष्ट करीत नाहीत व सूत कापीत नाहीत. तरी मी तुम्हाला सांगतो, शल्मोन देखील आपल्या सर्व वैभवात त्यातल्या एका सारिखा सजला नव्हता. जे रानातले गवत आज आहे व उद्या भट्टीत पडते, त्याला देव असा पोशाख घालतो, तर आहो तुम्ही अल्पविश्वासी, तो विशेष करून तुम्हाला पोशाख घालणार नाही काय? प्रियांनो इथं खूप अद्भुत हे वचन आहे. इथं बायबल सांगत आहे प्रियांनो, तो देव त्या रानातील गवताला त्या आपण पाहतो की त्याची इतकी काळजी करतो आणि त्यांना इतकं सुंदर पोशाख घालतो की बायबल सांगतं, विचार करा प्रियांनो, इथं शल्मोनाचं उदाहरण दिलेलं आहे. विचार करा ना, बायबल इथं सांगतं की रानातील फुले पहा, ती कशी वाढतात, ती कष्ट करीत नाहीत व सूत कापीत नाहीत. तरी आपण पाहतो इथं बायबल सांगतं शल्मोन जो एक राजा होता, जो सर्वात श्रीमंत राजा होता, जे इस्रायल घराण्याचे जे सर्व राजे येऊन गेले, या सर्व राजांमध्ये सर्वात श्रीमंत हा राजा होता. आणि मला असं वाटतं की पूर्ण जगामध्ये जितके राजे झाले त्या सर्वांपेक्षा शल्मोन हा सर्वात श्रीमंत राजा होता. पण बायबल इथं सांगत आहे त्या शल्मोनापेक्षाही आपण पाहतो की परमेश्वर त्या रानातील फुलांना आपण पाहतो सुंदर, आपण पाहतो वस्त्र देतो. आणि म्हणून प्रियांनो इथं देवाचं वचन सांगत आहे की तुम्ही चिंता करू नका. तुम्हाला आणि मला चिंता करायची गरज नाहीये. परमेश्वर जर गवताची काळजी घेतो, परमेश्वर जर पाखरांची काळजी घेतो, परमेश्वर जर प्राण्यांची काळजी घेतो, परमेश्वर प्रियांनो या सर्व जगाची काळजी घेते, तर तुम्ही आणि मी आपण तर देवाचे पुत्र आणि कन्या. देव हा तुमचा पिता आहे. देव प्रियांनो तुमच्या बरोबर आहे. आणि प्रियांनो तो देव आपला पिता आहे, तर पिता या नात्याने प्रियांनो आता त्याचं कर्तव्य आहे की त्याने तुमची सर्व काळजी घ्यावी. आणि म्हणून आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो. आज जरी प्रियांनो आपण ना या सर्व परिस्थितीमधून जात आहोत, अनेक जण आपण पाहतो घरी बसलेले आहात, काम नाहीये, कदाचित आपण पाहतो ना आपल्याकडे पैसा नसेल येत. पण प्रियांनो एक गोष्ट लक्षात ठेवा, आपण कामावर अवलंबून नाही तर आपल्याला परमेश्वरावर अवलंबून राहायचं. प्रियांनो एक गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो. आपण समजून घेऊया की खरोखर चिंता करून आपल्याला काहीच भेटणार नाहीये. तर प्रियांनो आपल्याला ज्यावेळेस आपण परमेश्वरावर विश्वास ठेवतो, या विश्वासाच्या द्वारे परमेश्वर तुमच्या सर्व गरजा भागवणार आहे. ऐका इथे देवाचं वचन सांगतं, आपण जर 31 पासून ते 33 वचन वाचलं, 34 पर्यंत आपण वचन वाचूया. यास्तव काय खावे, काय प्यावे, काय पांघरावे असे म्हणून चिंता करीत बसू नका.
कारण ही सर्व मिळवण्याची धडपड परराष्ट्रीय लोक करीत असतात. तुम्हाला या सर्वांची गरज आहे हे तुमचा स्वर्गीय पिता जाणून आहे. तर तुम्ही पहिल्याने त्याचे राज्य व त्याचे नीतिमत्व मिळविण्यास झटा, म्हणजे त्याच्याबरोबर याही सर्व गोष्टी तुम्हाला मिळतील. यास्तव उद्याची चिंता करू नका, कारण उद्याची चिंता उद्याला, ज्या दिवसाचे दुःख त्या दिवसाला पुरे. तर प्रियांनो, खरोखर तिथे देवाचं वचन आपण बोलतो, यास्तव काय खावे, काय प्यावे, काय पांघरावे असे म्हणत चिंता करीत बसू नका. कारण बायबल इथं सांगते की सर्व मिळविण्याची धडपड परराष्ट्रीय लोक करीत असतात. तुम्हाला या सर्वांची गरज आहे हे आहे. पुन्हा एकदा प्रियांनो, आपण पाहतो की इथं देवाचं वचन सांगते तुम्हाला या सर्वांची गरज आहे हे तुमचा स्वर्गीय पिता जाणून आहे. प्रियांनो, आणि म्हणून इथं बायबल सांगतं की तुमच्या स्वर्गीय पित्याला माहिती आहे तुम्हाला ज्या प्रत्येक कोणती गरज आहे. तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवा, अनेक जण असा विचार करतात परमेश्वर वर स्वर्गामध्ये आहे, मी या पृथ्वीवर आहे आणि परमेश्वराला आज तो माझ्याकडे पाहते का, त्याला माझं काय तो माझ्याकडे लक्ष लावत आहे का. प्रियांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, आपण आताच वाचलं परमेश्वर हा रानातील पाखरांकडे पाहणारा परमेश्वर आहे. इथं बायबल सांगतं की आकाशातील पाखरांकडे निरखून पहा ना. ही बायबल सांगतं परमेश्वर त्या एक एक पाखराला त्याचं अन्न देतो. तर प्रियांनो, जे तुम्ही आणि मी, इथं बायबल सांगतं की तुम्ही आणि मी, जो देव आहे तो तुमचा आणि माझा पिता आहे. तुम्ही आणि मी जिवंत देवाचे लेकरं आहोत. आणि म्हणून इथं बायबल सांगतं प्रियांनो की तुम्हाला या सर्वांची गरज आहे हे तुमचा स्वर्गीय पिता जाणून आहे. तुम्हाला जी प्रत्येक गोष्ट लागणार आहे ती प्रत्येक गोष्ट परमेश्वर तुम्हाला पुरवणार आहे, तो परमेश्वर तुम्हाला देणार आहे. आणि म्हणून प्रियांनो, ही खूप महत्वाची गोष्ट आहे प्रियांनो की तुम्हाला आणि मला त्या परमेश्वरावर भरोसा ठेवायचा आहे. तुम्हाला आणि मला त्या परमेश्वरावर विश्वास करायचा आहे. आपण अजून एक वचन वाचूया प्रियांनो. आपण जर रोमकरास पत्र याचा 8वा अध्याय आणि यावेळेस प्रियांनो आपण एक वचन वाचूया. आपण रोमकरास पत्र 8वा अध्याय आणि 32 वचन यावेळेस आपण वाचूया. ज्याने आपल्या स्वतःच्या पुत्रास राखून न ठेवता त्याला आपणा सर्वांकरिता समर्पण केले, तो त्याच्याबरोबर आपल्याला सर्व काही कसे देणार नाही. प्रियांनो, इथे देवाचं वचन सांगते ज्या देवाने आपल्या स्वतःच्या पुत्रास राखून न ठेवता त्याला आपणा सर्वांकरिता समर्पण केले, तो त्याच्याबरोबर आपल्याला सर्व काही कसे देणार. प्रियांनो, इथं देवाचं वचन सांगते, विचार करा, बायबल सांगतं देवाने जगावर एवढी मोठी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला. आणि तुम्हाला माहिती त्या प्रभू येशूने त्या क्रूस खांबावर किती भयंकर वेदना सहन केल्या. ही बायबल सांगतं आपल्या पापांमुळे प्रभू येशूला त्या क्रूस खांबावर लटकवण्यात आलं. त्याच्या हातामध्ये पायामध्ये खिळे ठोकण्यात आले, त्याच्या डोक्यामध्ये तो काट्यांचा मुकुट रवण्यात आला. प्रियांनो, त्याच्या कुशीमध्ये भाला भोसकण्यात आला. या सर्व वेदना प्रभू येशूने तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी सहन केल्या आणि त्या प्रभू येशूने तुमचे आणि माझे सर्व पाप क्षमा केले. प्रियांनो, आता विचार करा की तो देव जो संपूर्ण या जगाचा विश्वाचा निर्माण करताय, जो संपूर्ण या विश्वाचा आपण पाहतो की सर्व काही त्याच्या हातामध्ये आहे. प्रियांनो, तो देव जर त्याचा एकुलता एक पुत्र देऊ शकतो तर प्रियांनो, आज तो तुम्हाला तुमची जी प्रत्येक लागणारी गरज का पुरवणार नाही. एक गोष्ट लक्षात ठेवा, तो 100% ना तो तुमची प्रत्येक गरज पुरवणार. आणि खरं पाहायला गेलं प्रियांनो, त्याने ऑलरेडी पुरवलेली. आपल्याला सर्वांना ना ते वचन परिचित आहे की बायबल सांगतं परमेश्वर माझा मेंढपाळ आहे आणि मला काही कमी पडणार नाही. प्रियांनो, या वेळेमध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, चिंता करीत बसू नका. तर एक गोष्ट करा की परमेश्वराने त्याचं जे वचन आपल्याला दिलेले आहे त्या वचनावर भरोसा ठेवा.
त्या वचनावर विश्वास करा. ते वचन सांगतं प्रियांनो की परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही कमी पडणार नाही. प्रियांनो, तो देव तुमची प्रत्येक गरज भागवतो. तो देव तुम्हाला प्रत्येक त्याच्या आशीर्वादाने भरतो. आणि मग म्हणून प्रियांनो, ही खूप महत्वाची गोष्ट आहे, ही खूप महत्वाची प्रियांनो गरज आहे की तुम्हाला या समयामध्ये, या वेळेमध्ये प्रियांनो आपल्याला आपल्या मला काम नाहीये याच्याकडे बघत बसू नका. चिंता करत बसू नका. माझ्याकडे पैसे नाहीयेत, माझं कसं होईल, माझ्या कुटुंबाचं कसं होईल असं म्हणत चिंता करीत बसू नका. तर प्रियांनो, परमेश्वराचे जे वचन आहे, परमेश्वराने जे अभिवचन दिलेले आहेत, ते अभिवचन आठवा आणि त्या वचनाविषयी मनन करा. ते वचन प्रियांनो तुमच्या अंतःकरणामध्ये घ्या. ते वचन तुमच्या मुखामध्ये ठेवा आणि ते वचन बोलत राहा प्रियांनो. कारण आपल्याला माहितीये की ज्या वेळेस आपण परमेश्वराचं वचन विश्वासाने बोलतो, परमेश्वराने प्रियांनो जे त्याच्या वचनामध्ये सांगितलं ते आपल्या जीवनामध्ये पूर्णत्वास येतं. आता एक खूप महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगतो प्रियांनो, आपण या सर्व परिस्थितीमधून जात असताना एक गोष्ट लक्षात ठेवा, आपला परमेश्वर हा बरकत देणारा परमेश्वर ना. मी मागच्या वेळेस शुक्रवारी मी तुम्हाला वचन सांगितलं होतं की जो इसहाक होता प्रियांनो, गरार देशामध्ये दुष्काळ पडला होता, पण त्या दुष्काळामध्ये परमेश्वराने त्याला सांगितलं, इसहाका तू गरार देश सोडून जाऊ नकोस, तर तू ह्या देशामध्येच राहा, कनान देशामध्ये राहा. आणि तुम्हाला माहिती प्रियांनो, तसं इसहाकाला परमेश्वराने सांगितलं, त्याने त्याप्रमाणे केलं. आणि जो इसहाक प्रियांनो, इसहाकाने प्रियांनो त्या वेळेमध्ये आपण पाहतो प्रियांनो की त्याने त्या देशामध्ये राहून प्रियांनो त्याने शेतामध्ये धान्य पेरलं. आणि बायबल सांगते प्रियांनो, त्याने ज्यावेळेस ते धान्य पेरलं, बायबल सांगतं प्रियांनो की परमेश्वराने त्याला 100 पटीने आशीर्वादित केलं. परमेश्वराने त्याला 100 पट आशीर्वाद दिले. तर प्रियांनो, खरोखर एक गोष्ट लक्षात ठेवा, आपला परमेश्वर आपल्याला बरकत देणारा परमेश्वर, आशीर्वाद देणारा परमेश्वर. प्रियांनो, आपण पाहतो ज्या देवाने इसहाकाला 100 पटीने आशीर्वादित केलं दुष्काळाच्या समयी. तर प्रियांनो, ह्या कोविड-19च्या वेळेस इथे सर्व जगामध्ये कोरोना व्हायरस आज आपण पाहतो की ही इन्फेक्शन चालू असताना तो देव तुमच्या सर्व गरजा भागवणार आहे, म्हणजे भागवणार आहे. तो तुम्हाला कोणत्याही गोष्टीची कमी पडू देणार नाही. प्रियांनो, तुम्हाला आणि मला चिंता करायची नाहीये. तुम्हाला आणि मला प्रियांनो परमेश्वराच्या वचनाकडे बघायचं. मी एक वचन नेहमी तुम्हाला सांगत असतो, तुम्हाला माहिती आहे, आपण जर यहोशुवा याचा 1 अध्याय आणि यावेळेस प्रियांनो आपण 8वं वचन वाचूया. यहोशुवा याचा 1 अध्याय आणि 8वं वचन. नियमशास्त्राचा हा ग्रंथ तुझ्या मुखी सदैव असू दे. त्यात जे काही लिहिले आहे ते तू काळजीपूर्वक पाळ आणि रात्रंदिवस त्याचे मनन कर, म्हणजे तुझा मार्ग सुखाचा होईल व तुला यशप्राप्ती घडेल. तर प्रियांनो, इथे देवाचं वचन सांगतं, नियमशास्त्राचा हा ग्रंथ तुझ्या मुखी सदैव असू दे. त्यात जे काही लिहिले आहे ते तू काळजीपूर्वक पाळ आणि रात्र आणि दिवस त्याचे मनन कर, म्हणजे तुझा मार्ग सुखाचा होईल व तुला यश प्राप्ती घडेल. प्रियांनो, इथं बायबल सांगत आहे की रात्र आणि दिवस चिंता करू नका. आज आपण पाहतो अनेक लोक रात्र आणि दिवस चिंता करत आहे, माझं काय होईल, मला हा व्हायरस होईल का, मी कामाला जात नाहीये, माझ्या घराचं कसं चालेल, आम्हाला अन्न भेटेल का, आमच्या लेकरांच्या शिक्षणाचं काय होईल, आमचं भविष्य काय होईल. अनेक जण आज प्रियांनो चिंता करत आहेत.
पण प्रियानो, आज परमेश्वराने मला हा संदेश तुम्हाला देण्यासाठी सांगितला की चिंता करू नका. द बायबल सांगतं, रात्रणी दिवस परमेश्वराच्या वचनाचे मनन करा. प्रियानो, परमेश्वराचं वचन तुमच्या मनामध्ये ठेवा. परमेश्वर, इथं जसं बायबल सांगतं ना, नियमशास्त्राचा ग्रंथ तुझ्या मुखी सदैव असू दे. प्रियानो, ते परमेश्वराचं वचन तुमच्या मनामध्ये ठेवा, तुमच्या मुखामध्ये ठेवा आणि त्या वचनावर दिवस आणि रात्र मनन करा. आणि खरोखर प्रियानो, ज्या वेळेस आपण परमेश्वराच्या वचनाचं मनन करणार आहे, त्या वचनाला आपण कबूल करणारे, बोलणारे, प्रियानो, काय होणार आहे? इथं बायबल सांगतं, म्हणजे तुझा मार्ग सुखाचा होईल व तुला यश प्राप्ती घडेल. प्रियानो, आपला परमेश्वर हा आपल्याला सुख देणारा परमेश्वर, आपला परमेश्वर आपल्याला यश देणारा परमेश्वर. आणि प्रियानो, म्हणून इथं देवाचं वचन सांगतं की तुझा मार्ग सुखाचा होईल व तुला यश प्राप्ती घडेल. तर खरोखर प्रियानो, आपला परमेश्वर हा आपल्याला सुख देणारा परमेश्वर आहे. आपला परमेश्वर आपल्याला यश देणारा परमेश्वर आहे. पण अट काय प्रियानो? परिस्थिती कशी असू द्या, तुम्हाला माहिती आहे प्रियानो, आपण ऑलरेडी आता बघितलं ना, तुम्ही पाखरांकडे बघा, तुम्ही रानातील फुलांकडे बघा. प्रियानो, ते काहीच काम करत नाही, पण तरी पण तुमचा परमेश्वर पिता त्यांना त्यांच्या लागणाऱ्या सर्व गरजा भागवतो. आज प्रियानो, तुम्हाला आणि मला देखील हेच काम करायचं. प्रियानो, तुम्ही घरी आहात, परमेश्वराच्या वचनाकडे लक्ष लावा. परमेश्वराचे नियमशास्त्र तुमच्या मुखामध्ये ठेवा. ते वचन बोला, कबूल करा. आणि ज्यावेळेस आपण परमेश्वराचं वचन कबूल करतो, वचन बोलतो, प्रियानो, तुम्हाला माहितीये बायबल सांगतं, प्रियानो, जे तुम्ही कबूल करता, जे तुम्ही बोलता, ते तुम्हाला प्राप्त होणार. आणि मग म्हणून प्रियानो, आज या सर्व, आज आपण पाहतो या जगामध्ये सर्व बिकट परिस्थिती झालेली आहे. पण तुम्हाला आणि मला या बिकट परिस्थितीमध्ये जाण्याची कारण नाहीये. का? कारण तुमचा पिता हा देव आहे. तो या संपूर्ण विश्वाचा निर्माण करता. आणि प्रियानो, तुम्ही जर त्याच्यावर विश्वास ठेवता, तुम्हाला आणि मला कोणत्याही गोष्टीचं चिंता करण्याचं कारण नाहीये. एक वचन परमेश्वर मला अजून एक दाखवत आहे आणि आपण ते वचन प्रियानो आपण वाचूया की खरोखर तुम्ही आणि मी जिवंत देवाचे पुत्र आणि कन्या. आणि मग तुम्हाला माहिती आहे का प्रियानो, की आपण जर त्या जिवंत देवाचे पुत्र आणि कन्या आहोत, तर तुम्हाला माहिती आहे प्रियानो, आपल्याला जो आपला पिता जसं करतो तसं तुम्हाला आणि मला देखील करायचं. आपण यावेळेस एक वचन वाचूया. आपण जर रोमकरास पत्र याचं 4था अध्याय आणि यावेळेस प्रियानो आपण 17 वचन आपण वाचू. 4था अध्याय आणि 17 वचन. इथं बायबल सांगतं, मी तुला पुष्कळ राष्ट्रांचा बाप केले आहे, असे अब्राहामाविषयी शास्त्रात जे लिहिलेले आहे त्याप्रमाणे तो आपल्या सर्वांचा बाप आहे, ज्या देवावर त्याने विश्वास ठेवला, जो देव मेलेल्यांना जिवंत करीतो व जे अस्तित्वात नाही त्याला ते असल्यासारखी आज्ञा करीतो, त्याच्या दृष्टीने तो असा आहे. तर प्रियानो, ह्या वचनाचा जो दुसरा भाग आहे त्या दुसऱ्या भागावर आपण लक्ष देऊया. इथं बायबल सांगतं, ज्या देवावर त्याने विश्वास ठेवला, जो देव मेलेल्यांना जिवंत करीतो व जे अस्तित्वात नाही त्याला ते असल्यासारखी आज्ञा करीतो. इथं देवाचं वचन सांगत आहे की जो देव मेलेल्यांना जिवंत करीतो व जे अस्तित्वात नाही त्याला ते असल्यासारखी आज्ञा करीतो. प्रियानो, आपल्याला काय करायचंय? ज्या गोष्टी अस्तित्वात नाहीत त्या असल्यासारखी आज्ञा करायची. प्रियानो, देवाचं वचन सांगतं की मृत्यू आणि जीवन आपल्या जिभेच्या हातामध्ये. प्रियानो, आशीर्वाद आणि शाप आपल्या जिभेच्या हातामध्ये. आणि मग म्हणून प्रियानो, ही खूप महत्वाची गोष्ट आहे. जो आपला परमेश्वर काय करतो, ज्या गोष्टी अस्तित्वात नाहीत ते असल्यासारखी आज्ञा करतो. तुम्ही जर देवाचं वचन बघितलं, ज्यास परमेश्वराने सर्व विश्व निर्माण केलं, बायबल सांगतं या पृथ्वीवर सर्वत्र अंधार होता
पण परमेश्वराने तो अंधार पाहून असं बोललं नाही किती मोठा अंधार आहे, किती गडद अंधार आहे. प्रियांनो, तो परमेश्वर बोलला प्रकाश हो. प्रकाश अस्तित्वात नव्हता, पण परमेश्वर बोलला प्रकाश हो. आणि बायबल सांगते ज्यावेळेस परमेश्वर बोलला प्रकाश हो, त्यावेळेस काय झालं प्रियांनो? प्रकाश निर्माण झाला. इनफॅक्ट इतकंच नव्हे प्रियांनो, ही जी सर्व पृथ्वी आपण पाहतो ना, पृथ्वी ही शून्य होती, पृथ्वीवर काहीच नव्हतं प्रियांनो. पण ज्यावेळेस परमेश्वराने एक एक आज्ञा द्यायला सुरुवात केली प्रियांनो, परमेश्वराने आज्ञा दिली ना की सर्व पाणी जे आपण पाहतो त्याने आकाश आणि जे सर्व आपण पाहतो समुद्र हे वेगळे केले. प्रियांनो, आपण पाहतो परमेश्वराने सर्व झाडी आणि सर्व पशु होण्याची आज्ञा दिली. परमेश्वराने सर्व मासे होण्याची आज्ञा दिली. परमेश्वर बोलला आणि ते झालं. आणि बायबल पण इथे तेच सांगते, परमेश्वर काय करतो की जे अस्तित्वात नाही त्याला ते असल्यासारखी आज्ञा करीतो. तर प्रियांनो, यावेळेस या बिकट परिस्थितीतून जात असताना प्रियांनो एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्हाला आणि मला प्रियांनो, तुम्ही जे पाहता ते बोलत राहू नका. माझ्या जीवनामध्ये आर्थिक समस्या आहे, माझ्या जीवनामध्ये प्रॉब्लेम आहे, माझ्या जीवनामध्ये मला आजार होईल का, मला कोविड-19 होईल का, मला कोरोना व्हायरस होईल का. प्रियांनो, असं ज्या नकारार्थी गोष्टी बोलू नका. प्रियांनो, तुमची काय इच्छा आहे ते अस्तित्वात येण्यासाठी बायबल सांगतं जसं परमेश्वर ज्या गोष्टी अस्तित्वात नाही त्याला ते असल्यासारखी आज्ञा करीतो, त्याच स्थितीने तुम्ही आणि मी आता देवाचे मुलं आहोत. तर तुम्हाला आणि मला देखील ज्या गोष्टी अस्तित्वात नाही त्या असल्यासारखी आज्ञा करायची. इनफॅक्ट तुम्हाला आणि मला काय करायचं, जसं आपण यहोशूआच्या पुस्तकामध्ये बघितलं की नियमशास्त्राचा हा ग्रंथ तुझ्या मुखामध्ये सदैव असू दे. प्रियांनो, इथं आपण आता वचन वाचलं की रात्रंदिवस त्याच्यावर मनन कर. प्रियांनो, ते देवाचं वचन तुमच्या आणि माझ्या मुखामध्ये ठेवायचं. आणि ज्यावेळेस आपण ते वचन कबूल करणार आहे, ते वचन आपण बोलणार आहे. प्रियांनो, ज्यावेळेस तुम्ही ते विश्वासाने ते वचन बोलणार आहे, प्रियांनो, एक असा समय येईल की विचार करा जसा देव बोलतो आणि सर्व काय निर्माण होतं, त्याच रीतीने आपण ज्यावेळेस परमेश्वराचं वचन आपल्या मुखामध्ये ठेवतो आणि अंतःकरणामध्ये विश्वास ठेवून आपण ते कबूल करतो. प्रियांनो, जसं देव बोलल्यावर सर्व काय निर्माण होतं, तसंच ज्यावेळेस तुम्ही आणि मी विश्वासाने ज्यावेळेस देवाचं वचन बोलणार आहे, तुम्ही जे बोलणार ते निर्माण होणार. कारण इथं बायबल सांगतं की जे देव काय करतो, जे अस्तित्वात नाही त्याला ते असल्यासारखी आज्ञा करतो. आणि तुम्हाला आणि मला पण काय करायचं, या सर्व परिस्थितीमध्ये तुम्हाला मला कबूल करायचंय. माझ्या उजव्या बाजूला हजारो पडतील, माझ्या डाव्या बाजूला लाखो पडतील, पण कोणतीही मरी मला स्पर्श करणार. प्रियांनो, बायबल सांगतं, परमेश्वर बोलला की मी यहोवा राफा परमेश्वर आहे, मी तुला आरोग्य देणारा परमेश्वर आहे. आपल्याला कबूल करायचंय प्रियांनो की त्या परमेश्वराने त्याच्या रक्ताने मला झाकलेले. मी परमेश्वराच्या सानिध्यामध्ये, परमेश्वराची सावली माझ्यावर आहे. परमेश्वराच्या मी त्या अतिपवित्र स्थानामध्ये मी सुरक्षित आहे. प्रियांनो, परमेश्वराला मी माझा निस्धान केलेले आहे आणि म्हणून कोणतंही अरिष्ट माझ्या जवळ येणार नाही, कोणतीही व्याधी माझ्या तंबू जवळ येणार नाही. प्रियांनो, इतकंच नव्हे, आपल्याला कबूल करायचंय आज जरी हा बिकट आर्थिक हालाकीचा समय सगळ्या जगामध्ये सुरू आहे, पण जसं ज्या देवाने इसाकाला आशीर्वादित केलं, तो देव माझा देव आहे. त्या देवाने इसाकाला दुष्काळाच्या वेळेस 100 पटीने आशीर्वादित केलं. तोच देव तुम्हाला आणि मला आशीर्वादित करणार आहे. या हालाकीच्या परिस्थितीमध्ये तो देव तुम्हाला त्याच्या बरकतीने भरणार आहे, आशीर्वादाने भरणार आहे. आणि मग म्हणून प्रियानो, एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमचं लक्ष परिस्थितीकडे लावू नका, तर देवाच्या वचनाकडे लावा. परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही उणे पडणार. तो देव तुमची प्रत्येक गरज भागवणार. एक शेवटचं वचन आपण वाचूया. आपण जर फिलिप्पिकरास पत्र याचा 4था अध्याय
आणि प्रियानो इथं आपण एक वचन वाचूया. आपण 19 वचन वाचूया. फिलिप्पिकरास पत्र 4:19. माझा देव आपल्या संपत्तीनुरूप तुमची सर्व गरज ख्रिस्त येशूच्या ठाई गौरवाच्या द्वारे पुरवील. प्रियानो इथं देवाचं वचन सांगतं, माझा देव आपल्या संपत्तीनुरूप. विचार करा प्रियानो, तो त्याच्या संपत्तीनुरूप. परमेश्वराची किती मोठी संपत्ती आहे. खरं पाहायला गेलं हे जग, बायबल सांगतं स्तोत्रच एकदा 100 मध्ये मला असं वाटतं तिथं असं म्हटलं, हे जगामध्ये जे सर्व आहे ते सर्व परमेश्वराचं आहे. जे सर्व सोन्याच्या खाणी आहेत त्या परमेश्वराच्या. जो सर्व आपण पाहतो जी प्रत्येक गोष्ट ती परमेश्वराची. पण इतकंच नाही प्रियानो, तो देव प्रियानो जे बोलतो ते अस्तित्वात येतं. आणि त्या देवाला प्रियानो कोणती गोष्ट निर्माण करायला वेळ लागत नाही. तो बोलतो आणि ते निर्माण होतं. मग प्रियानो इथे देवाचं वचन सांगत आहे की माझा देव आपल्या संपत्तीनुरूप, त्याच्या संपत्तीनुरूप तुमची सर्व गरज ख्रिस्त येशूच्या ठाई गौरवाच्या द्वारे पुरवी. प्रियानो या परिस्थितीमधून जात असताना घाबरू नका, भिवू नका. तो देव तुमच्या बरोबर आहे. तो देव तुम्हाला त्याने तुमचा हात धरलेला आहे. प्रियानो तो तुमचा मेंढपाळ आहे. प्रियानो तो तुम्हाला चालवत आहे. आणि मग म्हणून प्रियानो तुम्हाला आणि मला घाबरायचं नाहीये. तुम्हाला आणि मला प्रियानो हताश व्हायचं नाहीये. परमेश्वर आपल्या बरोबर आहे आणि तो तुमची प्रत्येक गरज भागवणार आहे. तुम्हाला चिंता करायची गरज नाहीये. तर तुम्हाला आणि मला देवाच्या वचनावर मनन करायचं. आणि प्रियानो जसं आपण त्या देवाच्या वचनावर मनन करणार आहे, आपण ते वचन कबूल करणार आहे, बोलणार आहे. प्रियानो जसं तुम्ही ते वचन बोलणार आहे, तुमच्या जीवनामध्ये तो देव अद्भुत चमत्कार करणार आहे. तुमच्या सर्व गरजा तो त्याच्या दैवी भांडारातून भागवणार. तर प्रभूला आपण धन्यवाद देऊया. प्रियानो यावेळेस आज जे आपण वचन वाचले तुम्ही लक्षात ठेवा, चिंता करू नका. तो देव तुमच्या बरोबर, तो देव तुमचं सहाय्य करताय. तो तुम्हाला आशीर्वादाने भरणार आहे. तो तुम्हाला त्याच्या बरकतीने भरणार. तर प्रियानो यावेळेस आपण प्रार्थना करूया. आपण सर्वजण उभं राहूया आणि प्रार्थना करूया. आज आपण जे देवाचं वचन ऐकलं की तुम्ही कोणत्याही गोष्टीविषयी चिंता करू नका, कारण तुमचा स्वर्गीय पिता जाणून आहे तुम्हाला कशाची गरज आहे. तुम्ही अनाथ नाही. या जगामध्ये जे लोक येशूवर विश्वास ठेवत नाहीत प्रियानो ते अनाथ आहेत, कारण त्यांचा देव हा पिता नाहीये. पण तुम्ही आणि मी जे प्रभू येशूवर विश्वास ठेवतो, तुम्ही आणि मी येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवल्यामुळं आपण जिवंत देवाचे पुत्र आणि कन्या बनलो. आणि बायबल सांगतो तुमच्या ज्या सर्व गरजा आहेत तुमचा स्वर्गीय पिता जाणून आहे. ज्या देवाने त्याच्या एक पुत्राला तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी अर्पण केलं, तो त्याच्या बरोबर तुम्हाला अशी कोणती गोष्ट आहे तो पिता देणार नाही. तर प्रियांनो खरोखर चिंता करू नका. प्रभूला धन्यवाद द्या. प्रभूची स्तुती करा. प्रभू येशू तू तुझा प्राण माझ्यासाठी दिलास. प्रभू तुझं रक्त माझ्यासाठी सांडलंस. मला माहितीये तू माझ्या सर्व गरजा भागवणार. त्यावेळेस आपण प्रार्थना करूया. पिता आम्ही धन्यवाद देतो. आम्ही तुझी स्तुती करतो, तुझ्या नावाला गौरव देतो. आम्ही प्रार्थना करतो पित्या येशूच्या नावामध्ये. पित्या आज तू तुझ्या वचनामधून आमच्याशी बोललेला आहेस. तुझं सत्य पित्या आम्हाला तू दाखवलेलेस. पित्या आज आम्ही प्रार्थना करत आहे सर्व येशू प्रभू मंडळीतील तुझ्या लेकरांसाठी. पित्या जे सर्व तुझे लेकर आज हा व्हिडिओ बघत आहेत त्या प्रत्येकासाठी आम्ही प्रार्थना करतो. पित्या प्रत्येकाला दर्शन दे. प्रत्येकाला पित्या तुझ्या आत्म्याने भर. प्रत्येकाला प्रभू पित्या ह्या समयामध्ये तू सहाय्य करणारा परमेश्वर आहेस. तू आमचा मेंढपाळ आहेस आणि आम्हाला कोणत्याही गोष्टीची कमी पडू देणार नाहीस. प्रभू तुझ्या लेकरांच्या सर्व गरजा तुझ्या दैवी भांडारातून तू भागवल्यास म्हणून धन्यवाद. पित्या आम्ही धन्यवाद देतो तुझ्या सर्व लेकरांना. प्रभू तुझ्या दैवी संपत्तीनुरूप त्यांच्या सर्व गरजा तू भागवल्यास म्हणून धन्यवाद देतो. प्रत्येक शाप आम्ही तोडतो. प्रत्येकाला प्रभू तुझ्या ज्ञानाने भर, बुद्धीने भर. आणि प्रभू प्रत्येकाच्या जीवनामध्ये तुझी बरकत, तुझा आशीर्वाद, तुझी
बरकत प्रित्या तुझी समृद्धी आम्ही मुक्त करत आहे. तुझं गौरव प्रभू प्रत्येकाच्या जीवनामध्ये तू होऊ दिलंस. आम्ही धन्यवाद. ही पूर्ण वेळ, ही पूर्ण सभा प्रभू तुझ्या हातामध्ये घेतलीस आणि तुझ्या वचनाने प्रभू आज आम्हाला आशीर्वादित केलंस म्हणून धन्यवाद. सर्व गौरव पित्या आम्ही तुला देतो येशूच्या नावामध्ये मागतो. आमेन. देवाचं वचन बघितलेले आहे. प्रियांनो, ही वेळ की आपण आपलं अर्पण परमेश्वराच्या राज्यामध्ये आपल्याला द्यायचं. आणि यावेळेस प्रियांनो आपण एक वचन वाचूया. यावेळेस आपण एक वचन वाचूया आणि आपलं अर्पण प्रियांनो परमेश्वराच्या राज्यामध्ये आपण देऊया. यावेळेस आपण कोरिन्थीकरास दुसरे पत्र त्याचा 9वा अध्याय आणि यावेळेस प्रियांनो आपण एक वचन वाचूया. बायबल सांगतं आपण 9वा अध्याय आणि यावेळेस आपण 7 आणि 8 वचन वाचू. प्रियांनो, इथे देवाचं वचन सांगतं प्रत्येकाने आपापल्या मनात ठरविल्याप्रमाणे द्यावे. दुःखी मनाने किंवा देणे भाग पडते म्हणून देऊ नये, कारण संतोषाने देणारा देवाला प्रिय असतो. सर्व प्रकारची कृपा तुम्हावर विपुल होऊ देण्यास देव समर्थ आहे, यासाठी की तुम्हाला सर्व गोष्टीत सगळा पुरवठा नेहमी होऊन प्रत्येक चांगल्या कामासाठी सर्व काही तुमच्या जवळ विपुल व्हावे. तर प्रियांनो, खरोखर बायबल इथं सांगतं की आपल्याला संतोषाने देवाच्या राज्यामध्ये आपलं अर्पण द्यायचंय. आणि खरोखर इथं बायबल सांगतं तो देव ज्यावेळेस आपण संतोषाने त्याच्या राज्यामध्ये आपण आपलं अर्पण देतो, बायबल इथं सांगतं की सर्व प्रकारची कृपा तुम्हावर विपुल होऊ देण्यास देव समर्थ आहे, यासाठी की तुम्हाला सर्व गोष्टीत सगळा पुरवठा नेहमी होऊन प्रत्येक चांगल्या कामासाठी सर्व काही तुमच्या जवळ विपुल व्हावे. इथं बायबल सांगत आहे तुम्हाला सर्व गोष्टी, प्रत्येक गोष्टीमध्ये तुमच्या ज्या सर्व गरजा आहेत ती प्रत्येक गरज परमेश्वर भागवणार आहे. बायबल सांगतं तुम्हाला सर्व गोष्टीत सगळा पुरवठा, तुम्हाला लागणारी प्रत्येक गरज, इथं बायबल सांगतं की नेहमी होऊन प्रत्येक चांगल्या कामासाठी सर्व काही तुमच्या जवळ विपुल व्हावे. तो तुम्हाला विपुलपणे आशीर्वाद देणार. यावेळेस प्रियांनो आपण एक गीत घेऊया आणि हे गीत चालू असताना प्रियांनो तुम्हाला तुमचं अर्पण तुमच्या हातामध्ये घ्यायचं आणि आपण ते परमेश्वराला आपण ते वर करणार आहे की प्रभू हे अर्पण मी तुझ्या राज्यामध्ये अर्पण करत आहे, मी तुझ्या राज्यामध्ये ते केलं. यावेळेस आपण एक गीत घेऊया आणि आपलं अर्पण परमेश्वराच्या राज्यामध्ये. यास आपण परमेश्वराच्या गौरवासाठी आपण ते गीत गाऊया प्रियांनो की यहोवा म्हणजे तेरी जरूरत. आणि बरोबर प्रियांनो या समयामध्ये आपल्याला त्या परमेश्वराची गरज आहे. आपण केवळ एक कडवं स्टार्टिंग गाणार आहोत आणि त्या वेळामध्ये तुम्ही तुमचं अर्पण तुम्ही तुमच्या हातामध्ये घेऊ शकता आणि मग आपण प्रार्थना करू. यावेळेस आपण ते गीत गाऊया. मुझे तेरी जरूरत है।
त्याच प्रियांनो आपण आपलं अर्पण त्या परमेश्वराच्या राज्यामध्ये पेरूया. तुमच्या हातामध्ये हे अर्पण तुम्ही घ्या आणि प्रियांनो आपण हे अर्पण वर परमेश्वराकडे आपण आपले दोन्ही हात उंच करूया आणि प्रियांनो आपलं अर्पण त्या परमेश्वराच्या राज्यामध्ये. पिता येशूच्या नावामध्ये आम्ही तुझ्या जवळ येतो. आम्ही धन्यवाद देतो की पिता आज तुझ्या लेकरांना तू आशीर्वादित केलंस. प्रभू आज जे सर्व जे अर्पण पिता तुझे लेकर तुझ्या राज्यामध्ये पेरित आहेत प्रभू, आज आम्ही ऐकलं की तू आम्हाला संतोषाने देणारा तुला प्रिय असतो. आणि प्रियानो ज्यावेळेस आम्ही संतोषाने तुझ्या राज्यामध्ये पेरतो प्रभू, तू आमची प्रत्येक गरज तुझ्या दैवी भांडारातून भागवतोस. पित्या तू म्हटलंस की तू तुझ्या दैवी भांडारातून आमच्या सर्व गरजा तुझ्या पित्या तुझ्या संपत्तीनुरूप तू आमच्या सर्व गरजा भागवणार आहेस. आज प्रभू तुझ्या सर्व लेकरांना तुझ्या आशीर्वादाने बरकतीने भरलंस म्हणून धन्यवाद. येशूच्या नावामध्ये मागतो. आमेन. प्रियांनो खरोखर प्रभूला धन्यवाद. आजची ही सभा आपण परमेश्वराने आपल्याला कृपा दिलेली आहे. आपण पुन्हा एकदा ना की आपण त्या परमेश्वराची आराधना केलेली, स्तुती केलेली. प्रभूला धन्यवाद देत राहा. प्रियांनो परिस्थितीकडे बघू नका, परमेश्वराच्या वचनाकडे बघा. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, आपला प्रभू येशू ख्रिस्त लवकर येणार आहे. प्रभू प्रियांनो ह्या वेळेमध्ये प्रार्थनेमध्ये राहा, परमेश्वराची वचनामध्ये वाढत राहा आणि खरोखर तो परमेश्वर तुम्हाला अधिक आणि अधिक त्याच्या आशीर्वादाने करणार. यावेळेस आपण शेवटचा आशीर्वाद घेऊया आणि प्रभूला धन्यवाद देत सभा आपण समजूया. आणि आता आपला देवपिता, आपल्या दैवी पित्याचं ची प्रीती, आपला प्रभू येशू ख्रिस्त याची कृपा आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आपल्या सर्वांबरोबर आता आणि सदा सर्वकाळ. आमेन.